दिवसांमध्ये आणखी उकाडा वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे टीव्ही 9 मराठी तुम्हाला आवाहन करते की जास्तीत जास्त पाणी प्या, तुमच्यासह कुटुंबाची देखील काळजी घ्या आणि गरज असेल तरच घराबाहेर पडा। वळूयात पुढच्या बातमीकडे। इगतपुरीतील मुख्य धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये घट झालेली आहे। अनेक धरणांमध्ये 50%पेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे। मुंबईला देखील पाणीपुरवठा करणाऱ्या इगतपुरीतील वैतरणा धरणातही 49%च पाणीसाठा शिल्लक आहे। इगतपुरी तालुक्यात जी 10 ते 11 लहान मोठी धरणे आहेत, त्या धरणांच्या पाणीसाठा जे आहे आता घट होताना दिसून येत आहे। इगतपुरी तालुक्यातील जे धरणे आहेत त्याच्या पाणीसाठ्यात 50%पेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे। प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणात 48%, वाकी धरणात 41%, भाम धरणात 35%, भावली धरणात 34%, वालदेवी धरणात 69%, दारणा धरणात 46% पाणीसाठा उपलब्ध आहे आणि अजूनही मे आणि जून हे 2 महिने जायचे बाकी आहेत। त्यामुळे अजून हा पाणीसाठा किती दिवस पुरणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून असणार आहे। शैलेश पुरोहित, टीव्ही 9 मराठी, इगतपुरी।